या ठिकाणी आपण बघता मागेच आपण जागृती केली, अधिकारी जागे झाले. आपल्या बातमीमुळे आपल्याला मी धन्यवाद देतो की ही पूल पडला, एक महिला आणि एक बाई वाचली ह्या पुलावरून पडता पडता. नगरपालिकेचे अधिकारी आले आणि त्यांनी आमच्या डोळ्यावरचं पाणी पुसलं. आणि बघा आता जसं ते म्हाताऱ्या माणसाला जाता येत नाही, मुलांना जाता येत नाही, महिलांना जाता येत. काल अक्षरशः एक महिला तिथे एक्सपायर झाली आमच्या बाजूलाच, तर तिला असं गोधडीत धरून बाहेर रोडवर घेऊन जावं लागलं. हे जर पूल जर व्यवस्थित असतं तर त्याला इथून घेऊन नेता आलं असं. ह्या पुलाची दुरावस्था आहे, हा महत्त्वाचा एक भाग. जी आयुक्ताची फक्त सही राहिलेली, आयुक्त मॅडमला सही करायला वेळ नाही ह्या फाईलवरती. याचं टेंडर कोटेशन त्यांनी बनवलं आहे, फक्त सहीसाठी राहिलं म्हणून हा पूल असाच आहे. लोक सफर करतात, याच्यात परत कोणी पण पडू शकतं, हा महत्त्वाचा विषय. दुसरा विषय असा आहे की शहरामध्ये असे खड्डे खोदून ठेवलेले आहेत की ज्याच्यामुळं महिलांना, लोकांना, ॲम्ब्युलन्स आणि रिक्षा काही पण असेल, वाहतूक जी आहे, शाळेतले मुलं असतील, म्हाताऱ्या महिला असतील, म्हातारे माणसं असतील, ह्या सगळ्यांना सफर करावं लागतं. आणि सफर करून त्यांना चालता येत नाही, इजा होते. हे खड्डे आणि बुजले पाहिजे. ठेकेदार मस्त आपल्या आनंदात राहिले आहेत, त्यांना काही घेण्यात येणार नाही. ते ठेक्याला कोणी, त्या खड्ड्याला कोणी बघायला येणार नाही. एकाही ठेकेदाराचं, अधिकाऱ्याचं काम आहे त्यांना सक्ती करणं, त्यांना नोटीस देणं, त्यांना सूचना देणं आणि त्यांच्याकडून ते खड्डे रोड लवकर बुजून घेणं. अक्षरशः तुम्ही आता बघितलं असेल की त्या नळाचं जे पियाचं पाणी, आता आयुक्त मॅडम आता सगळीकडे मीटर लावत आहेत, नळाला मीटर लावत आहेत आणि पाणी असं घाण येतं आहे की लोकांचं आरोग्य धोक्यात आहे. लोकांनी कुणा का ओरडायचं आहे याच्यासाठी वारंवार आंदोलनं दिली, निवेदन केली, पण कुणाला जाग येत नाही. लोकांचे व्यापार बंद झाले, त्यांनी अक्षरशः दुकानं बंद केले. आज 3-3 महिने झालेत की लोकांचा व्यापार नाही, गिराईक नाही, माशा मारत बसल्यात, माशा पण नाही. तर अशी भयान अवस्था आहे. आणि म्हणून हे अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करावं लागलं की महापालिकेमध्ये सगळ्या महिला अधिकारी आहेत. ही गर्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे समान अधिकार भेटला आहे आणि त्यांना चांगला महिला पुढे आल्यात. पण पुढे येऊन जरा महिला जरी घेऊन पुढे असं असेल तर शोकांतिक आहे. मला ह्या वैदिनीचं मला रूप धारण करावं लागलं का की मी त्यांची एक माय म्हणून एक कुठंतरी एक प्रबोधन व्हावं, पुढे एक चांगला संदेश जावा. आयुक्त मॅडम आल्यात, आम्हाला गर्वाची गोष्ट आहे. महिला अधिकारी आयुक्त त्यांच्याकडे खूप आशा आहेत आमच्या, पण आमच्या निराशा व्हायला सारखी.